नमस्कार. भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला आज एक नवीन रेसिपी म्हणजे गरम मसाला आहे. वर्षभर टिकणारा आहे आणि जाळे वगैरे अजिबात लागणार नाही असा हा मसाला तयार केलेला आहे. मसाला आपण टिप्ससह दाखवलेला आहे. चला मग मसाला भाजण्यात आता आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण उन्हात सर्व मसाले वाळवून घेतलेले आहे छानपैकी. धने आहे, स्वच्छ करून घेतलेले आहे. धने उन्हात वाळवून घेतलेले आहे. कांदाही छानपैकी सुकवून घेतलेला आहे. कोथिंबीर, मोठी विलायची, जावित्री फूल, शाही जिरे, रोजच्या वापरण्यात येणारे आपल्याला ते जिरे, पूर्ण खडे मसाले, भाज्या घेतलेला आहे. दालचिनी, जावित्री फूल, नाकेश्वर, हिरवी विलायची, जायफळ, मोठी विलायची, खसखस, तीळ घेतलेले आहे आणि कोथिंबीर सुकवून घेतलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ दगडफूल आहे. सर्व मसाले आपण व्हिडिओत आपण पाहू शकता. चला आता भाजून घेणार आहोत आपण. बघू शकता सर्व मसाले आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहे आणि मी शेवटी पण त्यांचे ग्राम आणि साहित्य दिलेले आहे. बाजरी पण घेतलेली आहे मी एस्वार करण्यासाठी. ती काही ताटात वगैरे काढली नाही, भाजताना दाखवलेच मी तुम्हाला. सर्व मसाले आपण मिडियम गॅसवरच भाजणार आहोत. सर्वात आधी धने मोठे पातेले घेतलेले आहे. मोठी कढई भाजता म्हणजे खाली सांडतात म्हणून मी मोठी पातेले घेतलेले आहे. जाड बुडाचे आहे पहिले. त्यात आपण मस्त मध्यम गॅसवरच धने जोपर्यंत सुगंध येत नाही तोपर्यंत भाजून घेणार आहोत. आपण थोडेसे धने हातावर चोळून किंवा त्याचा समजा सुगंध घेऊन आपण ओळखू शकतो आणि धन्याचा रंगही चेंज होतो भाजल्यानंतर. थोडेसे हातावर चोळून पाहायचे कधी पण. धने खूप छान सुगंध येतो. 10 ते 15 मिनटं मला मध्यम गॅसवर लागलेले होते भाजण्यासाठी. जास्तही वेळ लागू शकतो कारण धने जास्त कमी असले तर. गावरान धने आहे पुन्हा. धनेही 2-3 प्रकारचे येतात. वर्षभर अजिबात जाळे वगैरे लागणार नाही, गॅरंटीनं सांगते. लाकडी चमच्याने भाजले तर हाताला चटकेही कमी लागतात कारण की दुसऱ्या चमच्याने लगेच तापतात ते चमचे. संपूर्ण खडे मसाले हे धने भाजून घेतलेले आहे. आता आपण काढून घेणार आहोत मोठ्या टोपल्यात. बघू शकता. आता लवंग वगैरे आपण वाचून, नाकेश्वर आहे, लवंग आहे, काळी मिरी, सर्व व्यवस्थित मध्यम गॅसवरच भाजायचे. त्यामुळे त्यांचं टेस्ट पण आणि सुगंधही टिकून राहतो. जास्त काळपट वगैरे मसाले करायचे नाही. हलके मसाले सर्व भाजून घेणार आहोत आपण. मोठी विलायची वगैरे फोडून घेतलेली आहे. छोटी विलायचीही फोडून घ्या. सुंठ घेतलेले आहे. आणि मिरची, खोबरं वगैरे मी टाकत नाही मसाल्यात. हा केवळ फक्त गरम मसाला, धने वगैरेच दळून आणणार. मिरची वेगळी आणणार आहे आणि जो काळा मसाला करणार आहे आपण खोबरं टाकून, तेही तुम्हाला व्हिडिओत मी शेअर करणार आहे. हा आधी शेअर केलेला आहे व्हिडिओ.
मोठे पातेलं आहे म्हणून सर्व साहित्य कमी दिसत आहे. खूप मोठे पातेलं आहे. तुम्हाला गॅसवरती दिसत असेल किती मोठा आहे म्हणून. प्रमाण आणि साहित्य मी सगळ्या शेवटी टिप्सही दिलेल्या आहे. होऊ शकतं दालचिनीचे तुकडे वगैरे करून घेतलेले आहे. चक्री फुलंही तोडून घेतलेले आहे, कारण की दळतानाही आपल्याला त्रास होत नाही आणि किंवा कणही येणार नाही. थोडा आवाज खराब येत आहे. बघू शकता आपण सर्व मसाले धन्यावर टाकून घेत आहे. तसे तसे भाजले तसे आणि सर्व वेगळे वेगळेच भाजणारे आणि तेल अजिबात नाही वापरणार. तेलाने लवकर मसाले खराब होतात, जाळे वगैरे लागतं, त्यासाठी तेल अजिबात नाही वापरायचं. असंही तुम्ही वापरून पहा, एकदा करून पहा या प्रकारे. बघू शकता सर्व मसाले मी तोडून घेतलेले आहे. सुंठही कुटून घेतलेले होते, छोटी विलायची मोठी विलायची तेही फोडून घेतलेली होती. आपल्या फॅमिलीत वगैरे शेअर करू शकता व्हिडिओ. अजिबात एकही थेंब आपण तेलाचा वापरलेला नाही. तुमच्याकडे कशा प्रकारे करतात मसाले मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तेच पान पण मस्तपैकी भाजून घेणार आहोत. तेच पण छान कुरकुर होईपर्यंत भाजणार. खसखस, खसखसही हलकीशी भाजणार आहे. मी गावरान घेतलेली होती आणि ती स्वच्छ धुवून आपण वाळून घेतलेली आहे आणि तीही थोडीशी हलकी भाजणार, कारण की ओलावा राहणार नाही, मसाला आपला जाळे वगैरे धरणार नाही. कांदाही व्यवस्थित बारीक चिरून आपण बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तोही डार्क करणार आहे. आपण कांदा इच्छित असला तर टाकू शकता, आवडत असलंच तर स्किप पण करू शकतो.
छानपैकी कांदाही भाजून घेतलेला आहे. तो आपण मॅश करून घेणार आहोत तांब्याने किंवा मिक्सरच्या भांड्यात फिरवून. बघू शकता आपण कांदा मिक्स करून घेणार आता.